नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज म्हणजे ब्रेकफास्टमध्ये इडली बनवली आहे, त्यासोबत सांबारही बनवायचं आहे आणि इथे रेडी झालेलं आहे सांबारचं वगैरे. पण म्हटलं आधी चहा घेईल. 8:30 वाजलेत आणि 8:30 वाजून गेलेत ऑलमोस्ट. आम्हाला 9:30ला बाहेर निघायचं आहे. राघव आणि गाव अजून झोपलेत, परंतु काय माहिती तर आवरेल का नाही. तसंच नाही, राघवला शक्यतो जर आंघोळ वगैरे नाही घालणार त्याला, आणि गावला मात्र आंघोळ घालून येईन कारण तिची कॉम्पिटिशन आहे आज कराटेची. सो चला पटपट मी आवरून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत. नमस्कार मंडळी. तर आत्ताच किचन वगैरे आवरून ठेवलंय आणि सगळ्यांची आंघोळ झालं. तर राघवची आंघोळ झाली कारण 11 वाजता निघायचं, 11 वाजता तिथे पोहोचायचंय. सो आम्ही 10:15 निघणार आहे. अजून 10 नाही वाजले, 10 वाजायला आलेले आहेत आता, पाहू शकता तुम्ही. तर नमस्कार मंडळी. आणि आम्ही आता वाजलेले आहेत जवळजवळ 10:30 वाजले. 10:15ला निघायचं टायमिंग होता आमचा, परंतु झालेला आहे लेट कारण लहान बाळ वगैरे आहे. तर आम्ही नेहमी शेड्यूल करताना टाइम 10-15 मिनिटं आधीच करतो. तर इथे गावला आम्ही सोडणार आहे तिथे. तर तिथे पॅरेंट्स अलाउड नाहीयेत, पण मॉल वगैरे असेल तर आम्ही तिथे बाहेर म्हणजे वेट करू. तिचा 1 वाजता अलाउड आहे तोपर्यंत, आणि जर नसेल तर तिथल्या जवळच्या एखाद्या मॉलमध्ये जाऊ, थोडासा टाइमपास करू आणि 1 वाजता तिला घ्यायला जाऊ. नमस्कार मंडळी. तर आम्ही आलो होतो इथे दुबईच्या फ्रेश फ्रूट आणि व्हेजिटेबल मार्केटला. तर तिथे मँगो मार्केट वगैरे आम्ही त्यांना विचारलं, इथे ते कामगार लोक असतात त्यांना. तर ते बोलले की संडेला बंद असतं. सो कृपया करून ज्यांना यायचं असेल दुबईमध्ये फ्रेश व्हेजिटेबल मार्केटला वगैरे, तर व्हेजिटेबल मार्केट आणि फ्रूट मार्केट दोन्ही बंद असतं संडेला, आणि बाकी ऑल डे चालू असतं. परंतु इथे जवळ एक ब्ल्यू मार्केट म्हणून आहे. तर त्यांनी सांगितलं आम्हाला, ते कामगार इथे काम करतात त्यांनी, की ते एव्हरीडे ओपन असतं ब्ल्यू मार्केट. तर बघू आपण तिकडे जाऊयात. तर ऍक्च्युली आम्ही निघालो होतो मँगो आणायला फ्रूट मार्केटला, त्यामुळे आम्ही इथे आलो होतो. दुबईच्या गावला तिकडे सोडला आम्ही कराटेला आणि आम्ही इकडे आलो, परंतु इथे क्लोज आहे. सो आमचा मूड ऑफ झालेला आहे. तर आम्ही आता ब्ल्यू मार्केटला चाललोय, पाहूया तिथे कसं आहे काय आहे. आम्ही फर्स्ट टाइमच आलो इकडे ऍक्च्युली, आणि बरेच दिवस तुमच्यासोबत शेअर करेल म्हटलं, परंतु काही झालं नाही. तर चला आता जाऊयात आपण. मी पहिल्यांदाच बघते दुबई मधलं फ्रेश व्हेजिटेबल मार्केट, फ्रूट मार्केट किंवा ब्ल्यू मार्केट, परंतु नेक्स्ट टाइम मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल व्हेजिटेबल आणि फ्रूट मार्केट. तर आम्ही आता वीकेंड सोडून येऊ, म्हणजे सॅटर्डेला वगैरे आलो तर येऊ. आणि राघवचा पोटोबा केला आणि आम्ही लगेचच बाहेर निघालो व्हेजिटेबल्स वगैरे घ्यायला गाडीमधनं. तर तुम्ही पाहू शकता, मला इथे आल्यानंतर अक्षरशः पुण्यामध्ये ते व्हेजिटेबल मार्केट आहे ना आपलं तुळशीबागेजवळ, तर तिथली आठवण झाली. आणि एकदम तसं होतं, म्हणजे एकदम इंडियाचीच आठवण आल्यासारखं झालं मला. बाजारामध्ये मी फिरते बाजार करण्यासाठी वगैरे. आणि मी ॲक्च्युली आमच्या गावी गेले की संडेला बाजार असतो, म्हणजे रविवारचा बाजार असतो आमच्या गावचा. तर तेव्हा मी नेहमी जाते बाजारमध्ये, कारण मला असं लहानपणीच्या आठवणी आहेत तर त्या जाग्या होतात. तर तुम्ही पाहू शकता इथे केवढे सारे व्हेजिटेबल्स आहेत. आणि आम्ही पहिल्याच एका ठिकाणी गेलो तर तिथे आम्ही आंबे घेतले. तर आंबे म्हणजे हापूस आंबे. तर एवढे काही खास नव्हते, म्हणजे एकदम गोड वगैरे नव्हते, स्वस्त होते खूप. आम्हाला 20ला सांगितले आणि 15ला दिले त्यांनी. म्हटलं आम्ही ट्राय करावेत म्हणून घेतले. अदरवाईज आम्ही दुसरं एक व्हेजिटेबल आणि फ्रूट मार्केट तिकडे जाणार होतो, परंतु आम्ही इकडे आल्यामुळे आम्ही इकडनंच घेतले. तर लेमन मात्र खूप छान होते. आम्ही अर्धा किलो लेमन घेतले होते. खूप जास्त रस होता लिंबूला. तर आणि काय होतं की इथे आत्ता सुपर मार्केटमध्ये सुद्धा लिंबू येतात, तर त्यांना अजिबात रस नसतो, त्यामुळे मग मी तिथेच घेतले. परंतु बाकीचे जे व्हेजिटेबल आहेत मला ॲज कम्पेअर टू सुपर मार्केट, म्हणजे सुपर मार्केट आणि तिथले व्हेजिटेबल मार्केटचे जर कम्पेअर केले तर मला सुपर मार्केटमध्ये छान भेटलं. म्हणजे बऱ्याचशा वस्तू सुपर मार्केटमध्ये छान भेटतात. कारण काय होतं की इथे व्हेजिटेबल मार्केटमध्ये AC वगैरे नसतो, सोबतच फ्रीज नसतो, त्यामुळे ते व्हेजिटेबल्स लवकर खराब व्हायला स्टार्ट होतात. त्यामुळे मी स्ट्रॉबेरी वगैरे काही घेतलं नाही, कारण स्ट्रॉबेरीला फ्रीज लागतो. जर स्ट्रॉबेरी अशा ओपन राहिल्या तर लवकर खराब होतात आणि ऑलमोस्ट पिकलेल्याच होत्या तुम्ही पाहू शकता. त्यामुळे मी म्हटलं की घरी जाऊन तर 2 दिवसात पिकणार, संपणार नाही तेवढ्या. सो त्यामुळे मी नाही घेतले व्हेजिटेबल्स जास्त. तर मला जेवढं मोजकं सामान लागणार आहे तेवढंच घेतलं. टोमॅटो देखील घेतले मी, परंतु टोमॅटो जरा पिकलेलेच होते, सो मी पटपट यूज करून वापरून टाकते ते.
मंडळी, तर मी बऱ्याचदा असा विचार करत होते की व्हेजिटेबल मार्केटला जे व्हेजिटेबल्स वगैरे आहेत तर ते महाग वगैरे भेटतील, परंतु एवढे स्वस्त होते ना इथे. ब्लूम मार्केट म्हणतात, BLOOM ब्लूम मार्केट दुबई. तर खरंच खूप स्वस्त भेटले मला व्हेजिटेबल्स, आणि मँगोज देखील खूप स्वस्त भेटले. तर घरी गेल्यावर तुम्हाला प्रत्येकाची प्राइस देखील मी सांगेलच. नमस्कार मंडळी, तर आम्ही आताच व्हेजिटेबल मार्केटवरून जाऊन आलो आणि इथेच ठेवलं अजून व्हेजिटेबल, तर अजून लावले देखील नाही, परंतु घरामध्ये राघवने कांदे वगैरे पसरवायला सुरुवात केली. तुम्ही पाहू शकता इकडे दिसत आहेत, इकडे दिसत आहेत. तर मी नारळाचा मसाला काढते, म्हणजे एक नारळ फोडला होता जस्ट आणि नारळाचा मसाला काढून तयार करते, कारण माझ्या मिस्टरांना मटण खायचं, तर थोडंसं मटण होतं फ्रीजमध्ये ठेवलेलं बिर्याणीसाठी, परंतु मग ते बोलले अर्ध्याची पुन्हा करी कर, तर मग मी अर्ध्याची पुन्हा करी करते, कारण ते एकदम इथे थोडंसं भेटत नाही, घेतलं तर जास्त घ्यावं लागतं. आणि आमच्याकडे फक्त गाऊ आणि माझे मिस्टरच खातात, सो दोघांपुरतं आता पुन्हा थोडंसं बनवेल आणि त्यानंतर संध्याकाळी बिर्याणी बनवेल. तर भाज्याही व्यवस्थित लावायच्यात. अजून गाऊ आली नाही कराटेवरून, तर तीही येईल. आणि राघवही झोपला नाही, सकाळी उठलाय तसा, तर त्यालाही झोपवायचंय. तर भाजी टाकते, त्याला झोपवते आणि मग भाकरी वगैरे बनवते. आणि मी माझ्यासाठी मटकीची भेळ वगैरे बनवेल किंवा नुसती प्लेन भेळ बनवेल, कारण आता इतका कंटाळा आला की स्वतःसाठी बनवायचा, म्हणजे खरं स्वतःसाठी बनवायचा कंटाळा येतो. आणि नाहीतर मग ऑमलेट वगैरे बनवेल, असं काहीतरी बनवेल. तर चला आता मी भाज्या वगैरे ठेवते आणि मसालाही वाटून घेते. तर आम्ही व्हेजिटेबल आणि फ्रूट मार्केटला गेलो होतो, तर तिथनं आम्ही काय काय सामान आणलं तर तुमच्यासोबत मी शेअर करते आणि पटकन ठेवून देते, कारण आता बराच वेळ झाला, 2-3 तास झाले की येऊन, तर ते आल्यापासून बाहेरच आहे. तर हे अनियन आहेत, तर हे 15 किलो कांदे आहेत आणि मी आता यातले 2-3 कांदे काढले मोठे मोठे आणि त्याचा मसाला देखील बनवला. तर हे टोटल 22 ग्रामचे आहेत आणि कांदे खूप छान आहेत, इंडियन कांदे आहेत आणि मोठे मोठे आहेत खूप. तर हे मसाल्यासाठी वगैरे ठीक आहे, परंतु छोटे छोटे कांदे माझ्या मिस्टरांना रोजच्या जेवणामध्ये देखील लागतात, तर ते कांदे याच्यामधून मला घेता येणार नाही. सो मी म्हणजे भाजी वगैरे बनवली तर त्यातूनच काढून ठेवेल थोडा थोडा कांदा, कारण हे खूप जास्त मोठे आहेत. एवढे कांदे एका भाजीला एक कांदा ही खूप जास्त होईल, सो त्यामुळे. तर हे टोटल 15 किलो आहेत आणि कांदे हे इंडियन आहेत, आपल्या भारतातून आलेले आहेत, त्यामुळे आम्ही घेतले. कारण दुसऱ्या देशातले, दुसऱ्या कंट्रीतले जे कांदे आहेत तर ते खूप स्वस्त असतात इकडे, परंतु आपल्या कंट्रीतला सपोर्टही केला पाहिजे आणि आपल्या कंट्रीतले जे कांदे असतात ते एक नंबर असतात. सो त्यामुळे तर आता हे मी ठेवून देते. आणि हे मेन आम्ही कशासाठी गेलो होतो, तर आम्ही गेलो होतो हे अशा प्रकारे आहेत. आणि हा अल्फोन्सा आहे, म्हणजे हापूस आंबा आहे. तर माहिती नाही आता हा कसा निघेल, स्वस्त होता. तर ही ऑलमोस्ट आम्हाला 15 दिरामलाच पडली आहे पेटी, फक्त म्हणजे 15 दिराममध्ये माहिती नाही आता ही कशी निघेल काय. तर आम्ही गेलो होतो, स्वस्त होती म्हणून आम्ही घेतली, बाकी काही नाही. तर ऑब्व्हियसली एवढी खास नाहीये, परंतु ठीक आहे, असं नाही की पूर्णच खराब असेल. तर आम्ही आता पटकन 2-3 दिवसामध्ये आंबारस करून संपवून टाकू, कारण पिकलेले आहेत आंबे हे, सो त्यामुळे. आणि सगळ्यात स्वस्त होती म्हणजे कोथिंबीर, तर फक्त 1 ग्रामला गड्डी होती. तर यातली ही पूर्ण एक गड्डी मी आता जस्ट मसाला बनवला, तर त्या मसाल्यामध्ये घालून दिली. आणि आता ही मी निवडून ठेवेल, पण ही उद्या निवडेल मी. आता हे असंच फ्रीजमध्ये भाज्या ठेवून देणार आहे. तर अशा मी 3 गड्ड्या आणल्या होत्या 3 दिरामच्या. तर इथं तुम्ही पाहू शकता, ह्या 2 आहेत आणि एक मी मसाल्याला घातली आहे. तर आता हे मी फ्रीजमध्येच ठेवून देणार आहे. याला खूप माती आहे, तर छान मी उद्या निवडून घेईन. आणि मेन म्हणजे माझी सगळ्यात आवडती भाजी म्हणजे पालकची भाजी. आणि तुम्ही पाहू शकता 5 दिरामच्या 3 गड्ड्या भेटल्यात आणि खूप मोठ्या मोठ्या आहेत. आणि पालकला कुठेही होल नाहीये, खराब नाहीये, म्हणजे चांगल्या क्वालिटीची पालक आहे ही. तर नॉर्मली बऱ्याचदा काय होतं की मी खालून पालक आणते, तर त्या पालकला काय असतं की पिळं असतात, असे छोटे छोटे होल असतात, तर ती कीड लागलेली पालक असते. परंतु ही पालक तुम्ही पाहू शकता एकदम म्हणजे क्लीन आहे, अजिबात कुठेही कीड लागलेली दिसत नाहीये. तर अशा प्रकारे ही पालक, तर ही फक्त 5 दिरामची आहे, म्हणजे आपल्या इंडियन करन्सीमध्ये 120-125 ची म्हणू शकता तुम्ही. सध्या इकडे उन्हाळा चालू आहे, त्यामुळे भाज्या इकडे नेहमी महागच असणार आहेत. तर ही मी आता म्हणजे जशी लागेल तशी यूज करून संपून टाकेल, कारण पालक मला खूप जास्त आवडते आणि मी यूजही जास्त करते त्याचा रोजच्या जेवणामध्ये देखील. उद्याच डाळ पालक बनवेल मी उद्या. आणि मागच्या वीकमध्ये मी बनवली होती, तुमच्यासोबत मी शेअर नाही केली दाल पालकची रेसिपी, परंतु मी यावेळी बनवली की तुमच्यासोबत नक्की शेअर करेल.
टोमॅटो देखील आणलेले आहेत. तर हे ऑलमोस्ट 2-3 किलो टोमॅटो आहेत, जास्त नाही आहेत. म्हटलं चटणी वगैरे करून आता उद्याच डब्यामध्ये चटणी वगैरे करून देईल टोमॅटोची, कारण जास्त पिकलेले आहेत. तर हे फक्त 5 दिरामचे आहेत आणि 5 दिराम इथे टोमॅटो खाली महाग आहेत, 3 दिरामला 1 किलो आहेत. तर मे बी हे 5 दिरामचे 1.5-2 किलो असतीलच. आणि इथे मिरच्या आणल्यात, मिरच्या मात्र छान आहेत आणि अशा आहेत. या मिरच्या देखील छान आहेत. तर या मिरच्या फक्त 5 दिरामच्या आहेत, अर्धा किलो मिरच्या. आणि तशा नॉर्मली इकडे भेटतातच नाही, परंतु या जरा मला फ्रेश वाटल्या त्यामुळे मग मी घेतला अर्धा किलो. कारण आता मला पुन्हा इंडियाला जायचं तर तोपर्यंत मला मिरच्या कमी नाही पडणार, सो त्यामुळे. आणि माझं सगळ्यात आवडतीचा आयटम म्हणजे मी मशरूम देखील आणलं. तर हे मशरूम मला 7 दिरामला 2 पॅकेट पडले. तर नॉर्मल पाहायला गेलं तर 5 दिरामला 6 दिरामला झालेत बाहेर. आधी 4 दिरामला भेटत होते, पण तिथेही 4 दिरामलाच होते. तर मग मी त्यांना 7 दिरामचे 2 द्यायला सांगितले, कारण आपण तिथे बार्गेनिंग करू शकतो, तसं सुपर मार्केटमध्ये बार्गेनिंग करू शकत नाही त्यामुळे. तर सोबतच इथे मी आणलेली आहे थोडीशी खजूर आणलेली, तर ट्राय करण्यासाठी. एकदम छान क्वालिटीची खजूर होती तिथे. तर ही आहे 25 दिरामची आहे ही 1 किलो खजूर. टेस्टी होती, मी चेक केली तिथे आणि मग त्यानंतर आणली आहे. आणि लिंबू देखील आले. तर हे लिंबू इंडियन आहेत. सध्या काय होतं की मला बाजारामध्ये लिंबू भेटत आहेत, परंतु त्यांना रसच नाहीये. सो तिथे मला जरा जास्त पिवळी लिंबू भेटली, त्यामुळे मग मी घेऊन आले. तर तुम्ही पाहू शकता एकदम पिवळी लिंबू होती तिथे आणि खूप छान वाटली मला. असं म्हटलं आता घेतली पाहिजे. तर मी अर्धा किलो घेतली, 4 दिरामची होती. 8 दिरामची 1 किलो आणि अर्धा किलो 4 दिरामची. सो अशा प्रकारे एवढं सगळं सामान फक्त 90 दिराममध्येच संपलंय. तर म्हणजे 90 दिरामचं झालंय. भाज्या 15 दिरामच्या होत्या, मिरच्या 5 दिरामच्या, 25 दिरामची हे सगळे टोटल सगळं मी काढलं तर हे पूर्ण फक्त 90 दिरामचं आहे. तर चला आता मी ठेवून देते आणि मग बोलते तुमच्यासोबत. आणि घरामध्ये कोणती वस्तू आली आणि ती जागच्या जागेवर लावली की जी म्हणजे शांती भेटते आणि जे सुख भेटतं ना, त्यापेक्षा भारी सुख कोणतंच नाही. कारण जेव्हाही आपण बाहेरून येतो काही ना काही वस्तू घेऊन येतो, तर इथे तिथे पडतात त्या, लहान मुलं असल्यामुळे. परंतु मोस्ट ऑफ द टाइम्स मी ट्राय करते की मी सगळं जिथलं तिथे लावून ठेवेल, सो जेणेकरून पसाराही कमी होतो आणि आपलं घरही स्वच्छ दिसतं. तर यानंतर मी चहा ठेवला आणि गाऊला भूक लागली होती, सो तिला मॅगी खायची होती, त्यामुळे मग तिच्यासाठी मॅगी बनवून दिली. आणि लगेचच मी बिर्याणी बनवायला घेतली. बिर्याणी देखील बनवून ठेवली, सो जेणेकरून काय होतं की एका साईडला शिजत बसते आणि आपल्याला बाकीचं काम करायला देखील वेळ भेटतो. सो कामात काम करणं खूप गरजेचं आहे. तर अशा प्रकारे इथे बिर्याणी तयार होती संध्याकाळच्या जेवणामध्ये आणि गाऊला देखील खायला दिली होती. त्यासोबत रायता देखील बनवला होता, तुम्ही पाहू शकता इथे. नमस्कार मंडळी. तर आताच आमचं जेवण वगैरे झालेलं आहे, गाऊही झोपली आणि राघव काही अजून झोपलेला नाहीये. तर घरातलं काम देखील सगळं आवरलंय, म्हणजे संध्याकाळचं तसं पसारा पडलेलाच आहे, तो उद्या आवरायला जातो. कारण दिवसभर पुन्हा राघव करत राहतो आणि अजूनही झोपला नाही, तर त्याचं अजूनही करायचं काम चालू आहे. तर आता वाजलेले आहेत 9. तर आजचा ब्लॉग मी इथे संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय. बाय 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 बाय. Bye. Bye.